सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता ई श्रम कार्ड 2026 तर 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता आता या जिल्ह्यांमध्ये ओयास नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर लगेच तपासा तुमचा जिल्हा आहे की नाही. तर आता ई श्रम कार्ड योजना 2026चे नवीन अपडेट इथं आलेले आहेत. तर आता 3,000 रुपये खात्यामध्ये लगेच जमा होत आहे. तर आता नवीन काय नियम आलेले आहेत. तर आता ई श्रम कार्ड योजनेचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर सरकारकडून संघटित कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली जी काही ई श्रम कार्ड योजना आहे, तर योजनेच्या अंतर्गत 3,000 रुपये खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर प्रत्येक पात्र जे काही बांधकामगारांना दर महिन्याला 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा थेट खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. नवीन वर्ष जे काही इथं 2026 पेमेंट सुरू झालेले आहेत. आता कोणाला पैसे मिळत आहेत तर इथं 2026ची लेटेस्ट न्यूज इथं आहे. तर आता यामध्ये कोणाला 3,000 रुपये मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात इथं वाटप होणार आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आता यामध्ये जे की बांधकाम कामगारांना ही रक्कम मिळणार आहे. महिला कामगार, घरोघरी काम करणाऱ्या, कुटुंब उद्योग, हमाल असेल, ट्रान्सपोर्ट, ड्रायव्हर, रिक्षाचालक, फेरीवाले, शेतमजूर, त्यानंतर मजदूर, कारागीर, छोटे दुकानदार, त्यानंतर 18 ते 60 वयोगटातील. आता हे जे की आपण दाखवल्याप्रमाणे तर आता तुम्ही जर यामधून कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला देखील 3,000 रुपये जे की इथं ई श्रम कार्ड या योजनेचे आता मिळणार आहे. तर बरेच दिवसांपासून याचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार होते, परंतु आता या जिल्ह्यांमध्ये ई श्रम कार्डचे जे काही 3,000 रुपये ते जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वप्रथम यामध्ये एकूण जे काही जिल्हे आहे तर आता जे काही वाटप सुरू झालेले यामधील जिल्हे आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, त्यानंतर इथं आपलं नंदुरबार. तर या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे थेट खात्यामध्ये इथं 3,000 रुपये इथं जमा होत आहे. काय होतं इथं जमा होत आहे. तर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते कशामध्ये जमा होत आहे, आधार लिंक खात्यामध्ये पैसे इथं 3,000 रुपये इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की आधार लिंक आहे की नाही. नंदुरबार जिल्हा झाल्याच्या नंतर आपल्या इथे अहमदनगर, जळगाव आणि नंदुरबार, तर एकूण आपण 17 जिल्हे बघितलेले आहेत. तर या 17 जिल्ह्यांमध्ये देखील ई श्रम कार्डचे 3,000 रुपये जे की खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता कशा पद्धतीने तपासायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही, यावरती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, तर या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे इथं जमा होत आहे. काय होत आहे इथं जमा होत आहे. तर आता तुम्ही लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं आले की नाही. ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर त्यांनी कशा पद्धतीने पैसे मिळवायचे आहे, तर तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते देखील तुम्हाला इथून चेक करता येणार आहे. तर आता कोणत्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, कोण पात्र आहेत, तर कोणालाच पैसे मिळणार आहेत ते आपण इथं पाहणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहे. आता बरेच जणांचे प्रश्न असतील की इथं पेमेंट कधी जमा होणार आहे. तर आता 2026, तर आता यामध्ये जे काही पेमेंट येतं जानेवारीपासून सुरू झालेलं आहे ते मार्च जे काही मार्चच्या 2026चा जो काही पहिला टप्पा आहे इथं KYC केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येणार आहे. ज्यांना कोणाला ई श्रम कार्ड काढायचं असेल तर त्यांनी लगेच काढून घ्या. त्यासाठी तुम्हाला आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. बँकेचं पासबुक लागणार आहे, ई श्रम कार्ड. त्याचप्रमाणे तुम्हाला या ज्यांनी कोणी KYC केलेली आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. नोंदणी करण्याची सोपी पद्धत आहे. ज्यांनी कोणी काढलेलं नसेल तर त्यांनी लगेच तुम्ही तुमचं जे काही ई श्रम कार्ड आहे ते काढून घ्यायचं आहे. ई श्रम पोर्टलवरती जायचं आहे. आधार नंबर टाकून OTP टाकून ई श्रम कार्ड लॉग इन करून ज्यांनी पहिले काढलेलं होतं तर अशाने डाउनलोड करून घ्या. ज्यांचं कोणाचं अपडेट नसेल तर अशाने अपडेट देखील करून घ्यायचं आहे. तर आता 3,000 रुपये कसे मिळतील तुम्हाला. सर्वप्रथम आता तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे जे काही तुम्ही त्याला बँक पासबुक अटॅच केलेलं आहे म्हणजे लिंक केलेलं आहे तर त्यामध्ये तुमचे पैसे इथं येतील.
आधार लिंक असणे आवश्यक आहे. तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती जर असेल तर तुम्हाला पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. आता सर्वांच्याच खात्यामध्ये ई-श्रमची जी काही मोठी अपडेट इथं आलेली आहे. तर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही ₹3000 इथं जमा होत आहे. कोणत्या कामगारांना या योजनेचा फायदा इथं होणार आहे? दैनंदिन जे काही मजूर असेल म्हणजे रोज मजुरी करते असे जे काही आहे यामध्ये कामगार करणाऱ्या महिला असेल, बांधकाम कामगार असेल, हमाल असेल, जे काही रिक्षा चालक असेल, शेतमजूर असेल, छोटा उद्योग असेल, ट्रान्सपोर्ट असेल, तर फेरीवाले असेल, मच्छीमार असेल, तर अशा जे काही बलुतेदार आहेत, तर अशांसाठी ही जी योजना आहे. तर आता जे की 2026चे नवीन नियम इथं ज्यांनी आधार लिंक केलेलं आहे, तर अशांनाच इथं पैसे इथं जमा होणार आहेत, जे की ₹3000 डी-बी-टीच्या माध्यमातून. आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा, खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर आता यामध्ये एका कुटुंबातील व्यक्ती, जे काही सर्व व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात. तर अशांना जे की विमा देखील दिला जातो. तर ₹2,00,000 पर्यंत त्यांना विमा दिला जाते. तर आता ज्यांची कोणाची KYC जे इथं राहिलेली असेल, तर अशांनी KYC करून घ्या. ज्याने कोणी ई-श्रम कार्ड काढलेलं नसेल, तर अशाने ई-श्रम कार्ड काढून घ्या. लगेच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की ₹3000 तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर लगेच खातं तपासा.